नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुपरस्टार रजनीकांत हे असं नाव आहे ज्याची ओळख करून देण्याची गरज नाही. काही ठिकाणी तर चाहत्यांनी त्यांना देवाचा दर्जा दिलाय. पोस्टरवर दुधाचा अभिषेक करणं हे त्यांच्या चाहत्यांचं प्रेम दर्शवतं. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या अपूर्वा रांगगल या सिनेमातून रजनीकांत यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. बिल्ला, डॉन, थलपती, पडियप्पा, शिवाजी यांसारख्या सिनेमातून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. प्रोफेशनल आयुष्य जितकं यशस्वी तितकंच त्यांचं खाजगी आयुष्यही चर्चेत राहिलंय. रजनीकांत यांनी लता रंगाचारी यांच्याशी प्रेमविवाह केला. मात्र एका टप्प्यावर अभिनेत्री अमाला यांच्याबद्दल वाढलेल्या जवळकीमुळे घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आलं. रिपोर्टनुसार त्यांनी घटस्फोटाचा विचारही केला होता. परिस्थिती गंभीर होताच त्यांचे गुरु के बालाचंदर यांनी त्यांना समजावलं. या निर्णयाचं वैयक्तिक आणि व्यावसायिक परिणाम लक्षात घेऊन रजनीकांत यांनी स्वतःचा निर्णय बदलला. अखेर 26 फेब्रुवारी 1981 रोजी तिरुपतीच्या बालाजी मंदिरात रजनीकांत आणि लता यांचा विवाह झाला. आज त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या 2 मुली आहेत. ही गोष्ट सांगते की सुपरस्टार असला तरी आयुष्यात योग्य वेळी घेतलेला निर्णयच खरा यशस्वी ठरतो.